संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना पुण्याच्या भोरमधील नसरापूरमध्ये घडली आहे। याच पार्श्वभूमीवर देखील संपूर्ण नसरापूर हे संपूर्ण शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आलं। आमदार रोहित पवार या ठिकाणी दाखल झाले होते, संग्राम थोपटे देखील दाखल झाले होते। नेमकं आता सर्वांच्या मध्ये या ठिकाणी आंदोलन करते त्यांच्या सर्वांच्या मध्ये या ठिकाणी काय चर्चा झाली, नेमकी काय मागणी झाली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल एकंदरीत ही जी घटना घडली, रोहित पवार या ठिकाणी दाखल झाली होती, काय चर्चा झाली नेमकी? घटना जी कालची घडली ती निंदनीय घटना आहे। आज संपूर्ण लोकप्रतिनिधी या भोर तालुक्याचे राज्यातील लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले होते। त्यामध्ये विद्यमान आमदार असतील, मांडेकर भाऊ असतील, माजी आमदार संग्रामराव थोपटे असतील, त्यानंतर रोहितदादा पवार जे आपल्या मतदारसंघात नसताना सुद्धा त्यांना माहीत पडल्यानंतर त्या तिकडून आले, 2 तासापूर्वी निघाले, या ठिकाणी आले। त्यांनाही तीव्र दुःख झाले। ते चर्चा अशी झाली की आमच्या नागरिकांची एकच मागणी आहे, त्या आरोपीला फाशी शिक्षा व्हावी, 15 दिवसात त्या न्याय मिळावा, फास्ट ट्रॅक खटला चालावा। परंतु आमचं असं म्हणणं आहे की मी पोलीस प्रशासनामध्ये काम केलेलं आहे, पोलिसांना थोडा वेळ द्यावा लागतो, हे काम लगेच होत नाही। काहीतरी केमिकल रिपोर्ट यावे लागतात, फॉरेन्सिक रिपोर्ट यावे लागतात। आपण म्हणतो की 15 दिवसात न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला आमच्या ताब्यात आहे, शक्य तेवढं भावना होती लोकांची, नाही असं नाही, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून त्याला जेवढी योग्य जास्तीत जास्त शिक्षा देता येईल ती शिक्षा देण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येईल, असं माननीय पोलीस DCP, ॲडिशनल SP, DYSP असतील, SCP असतील यांनी मान्यता केली। त्यानंतर प्राणसाहेब हजर झाले होते। प्राणसाहेबांच्या पुढे आम्ही ग्रामस्थांनी हे मांडलेलं आहे की निवेदन दिलेलं आहे की पीडित मुलीच्या आईला प्रशासनामध्ये नोकरी मिळावी, काहीतरी आर्थिक शासनाच्या नियमानुसार जी काही आर्थिक मदत आहे ती तिला मिळावी आणि तिला एक म्हाडाच्या ह्याच्यामधनं तिला एक सदनिका देण्यात यावी, तिचं पुनर्वसन करावं, कारण ते कुटुंब भयंकर गरीब आहे। त्यांच्या आजोबा या ठिकाणी बनेश्वर या ठिकाणी पुजारीचं काम करत होते, त्यांचा हार्ट अटॅकने मयत झाल्यानंतर ग्रामस्थांनी व बनेश्वर ट्रस्टनी त्या मुलीचं लग्न लावून देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला होता। असे गरीब परिस्थिती असताना आज आजीने त्या नातीला इकडे सुट्टीसाठी आणलं होतं, तो तिच्यावर हा प्रसंग ओढवला गेला। हा भयंकर बेकार प्रसंग आहे। आम्ही तीव्र शब्दात निंदा तर झालीच, काल रात्री आम्ही रास्ता रोको आंदोलन आमच्या गावातील युवकांनी केलं होतं। त्या ठिकाणी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय गिल साहेबांनी लिखित दिलंय, कुठला पोलीस अधिकारी लिखित देत नाही, परंतु जे काही राजकारण आंदोलन जे काल झालं ते कुठल्याही राजकीय पक्षाचं नव्हतं, नागरिकांच्या तीव्र भावना होत्या। त्यामुळे गिल साहेबांनी लिहून दिलंय की आपण जास्तीत जास्त लवकर आरोपीवर दोषाला पाठवून त्याला जेवढी शिक्षा देण्यात येईल ती शिक्षा त्याला दिली जाईल। परंतु माझं एक म्हणणं असं आहे की हा माणूस 2-3 वेळा ह्या अशा घटना त्याच्यातून घडलेल्या आहे। असा आरोपी ह्या ठिकाणी जर फिरत असेल तर पोलीस प्रशासनाकडे एक रेकॉर्ड असतं, कोच म्हणतात त्याला, की आपल्या हद्दीमध्ये जे काही गुन्हेगार असतात त्यांची हालचाली लक्ष ठेवून हे पोलिसाचं काम आहे। माझ्यामध्ये जुना 10-15 वर्षापूर्वी घटना असल्यामुळं, कारण काय होतं स्टाफ बदलून जातो, परंतु येणारा अधिकारी जो असतो त्यांनी मागचं 10 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड पाहिलं पाहिजे, 10 ते 15 वर्षापूर्वी रेकॉर्ड, की आता हा गुन्हेगार सुधारलाय, ह्याची परिस्थिती काय, हा कुठं आहे, ह्या प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। ज्या काही आमच्या मागण्या आहे, प्राणसाहेब असतील, माननीय संग्रामदादा असतील, रोहितदादा असतील, मांडेकर साहेब असतील, त्यानंतर जे काही लोकप्रतिनिधी आले होते सगळ्या, रणजित शिवतरे असतील, विक्रमदादा कुटवाड असेल, विशालता हे असतील, बंटी पाटील असतील, काय असतील ते जेवढे पुढे, त्या सर्वांना विनंती आहे, त्या सगळ्यांनी हेच मागणी केली की आपण जास्तीत जास्त मुलीला कसा न्याय मिळवून देता येईल तो प्रयत्न केला जाईल। आणि आमची एवढी मागणी तुम्हाला विनंती आहे की बाबा पोलिसांच्या पोलीस ह्या ठिकाणी चौकी आहे, परंतु पोलीस या ठिकाणी येत बसत सो नाही, आले थोड्या वेळ बसतात, पोलीस संख्या आहे, आपण जे म्हणतो आम्ही जे कागदात काम केलं की तुम्ही या गावामध्ये फिरलं पाहिजे, पायी 10 लोकांच्या ओळखी घेतल्या पाहिजे, भाऊ काय चाललंय, भरबापूचे काय चाललंय, पवार तुमचं काय चाललंय, अजिंक्य हाडके काय चाललंय, संतोष कदम तुमचं काय चाललंय, कोण नवीन माणूस तुमच्या गावात आलाय का, हे जाणून घेतलं पाहिजे। लोकांच्या संपर्कात तुम्ही राहिलं पाहिजे, तर तुम्हाला माहिती मिळू शकते। तुम्ही येणार बसणार निघून जाणार नाही। नक्कीच एकंदरीत या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी घटनास्थळी नाही किंवा या पोलीस स्टेशनला नाही, कधी राज्यकर्त्यांचा नकर्तापणा म्हणायचं याला? बिलकुल नाही, ही घटना जी अचानक घडलेली घटना आहे। तर या ठिकाणी ज्या घटना, या ठिकाणची पोलिसांना आहेत तुमच्या गावामध्ये नसरापूरमध्ये, हे संपूर्ण पोलीस नसणाऱ्याला राज्यकर्त्याचा नकर्तापणा पोलीस प्रशासनाचा जो अधिकारी ह्या ठिकाणी आहे त्याचं काम आहे की बाबा तुला या ठिकाणी ड्युटी नेमलेली आहे, तू त्या ठिकाणी आहेस किंवा नाही, साधं मोबाईलवर तू पाहिजेस, मला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल कर, तू ठिकाणी आहे, ठिकाण दाखव, कुठे आहेस तू,
मी मिनिटाचं काम आहे हो. त्याच्यामध्ये काय वाटतं म्हणजे प्रशासनाच्या ढिसूळ कारभारामुळे अशा घटना घडतायत किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असतात अशा घटना घडतात पोलिसांच्या घटना घडतात एकंदरीत काय वाटतं? हो बरोबर आहे. तुम्ही जे आता म्हणलं ना, पोलीस प्रशासनाचे कमकुवत लक्ष असल्यामुळं या अशा वारंवार घटना घडत असतात. हे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत, ते कुठं आहेत व इथं वास्तव्याला आलेले आहेत, तर त्यांची चौकशी, त्यांना अपडेट करणं हे पोलिसांचं काम आहे. परंतु त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा हा विषय घेतलाच नाही, त्यामुळे ही घटना घडली. यापूर्वी सुद्धा असंच बोललं जाते की आरोपीकडून सुद्धा यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या तर काय नाही? ही वस्तुस्थिती खरी आहे. आरोपी जवळपास 65 ते 70 वर्षाचा आहे. त्याचं मूळ गाव साळवडे आहे, शेजारीच आपल्या नसरापूर गावच्या शेजारी आहेत. त्याच्यात समाजातल्या अगदी सख्या चुलत भावाच्या मुलीवर त्याने अत्याचार केला आणि त्या अत्याचाराच्या माध्यमातून त्याला मागे सजा झालेली आहे आणि तो त्या जामिनकीवर सुटून आलेला आहे. जामीन त्याला मिळालेला आहे आणि 1-2 घटना त्याच्या हातून घडलेल्या आहेत अशा पूर्वी. आणि या नसरापूर गावामध्ये तो जिकडे काम मिळेल तिकडे तो काही 2 पैशाचं काम करणे, जिथे राहायला जागा मिळेल तिथे ते राहणे. आणि मला असं वाटतं त्या परिस्थितीचा फायदा घेऊन आज त्यांनी हे जे कृत्य केले अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. याच्यामध्ये त्याला कठोरात कठोर शासन व्हावं आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा ही एक मागणी ग्रामस्थांची आहे. म्हणूनच हे मोठ्या प्रमाणामध्ये कालचं आंदोलन असेल, आजचा जो निषेध मोर्चा असेल आणि म्हणून अगदी संपूर्ण जिल्ह्यामधून जिल्ह्याचे नेते अगदी पूर्व आमदार असतील, विद्यमान आमदार असतील, माननीय रोहित दादा आपण पाहिलं, जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य अगदी पोपटराव सुखेपासून विक्रम खुटवड आपल्या आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आता तुमची पुढची नेमकी मागणी काय? तर साधारणतः या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सगळी मागणी केली, तुम्ही आज देखील नसरापूर गाव देखील बंद केले. आता ही तुमची मागणी जो पण मागणी पूर्ण होत नाही तो पण त्याचं गाव बंद राहणार कारण की पुढची दिशा काय? बरोबर 5 महिन्यापूर्वी यज्ञा दुसाने नावाच्या लहान मुलीवर असाच अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. त्यावेळेस असंच आम्ही गाव बंद ठेवलं होतं. दुर्दैव असं की आज आमच्या गावात आमच्या जवळच्या घरातल्या मुलीवर आज ही परिस्थिती आली. प्रशासन काही कारवाई करत नाही. आमचा प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. काल गिल साहेबांनी आम्हाला 15 दिवसाची मुदत दिलेली आहे. जर 15 दिवसात जर दिलेला शब्द पाळला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही स्वतः सगळे ग्रामस्थ आणि सर्व व्यापारी असोसिएशन असेल आम्ही पुन्हा एकदा रस्ता रोको करू. आणि त्या रस्ता रोकोच्या वेळेस आम्ही तिथून जोपर्यंत आरोपी आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. हे तुम्हाला इथं सज्जड इशारा देतोय. काय सांगाल तुम्ही एकंदरीत आज गाव बंद ठेवलेलं आहे, वेगवेगळ्या प्रमुख मागण्या केलेल्या आहेत? नसरापूर गावामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी या पोलीस स्टेशनचं इथं वास्तव्य असताना अचानक 4 ते 5 वर्षापूर्वी या शेजारच्या कामथडी गावामध्ये त्याचं शिफ्टिंग झाल्या कारणाने या नसरापूर सारख्या मोठ्या बाजारपेठेच्या गावामध्ये अंधाधुंदी माजलेली आहे. या ठिकाणी अनेक परप्रांतीय बाहेरगावचे लोक येऊन या ठिकाणी चोऱ्या माऱ्या खून दरोडे बलात्कार अशा अनेक घटना वारंवार इथं घडत आहेत आणि कुठल्याही प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष नाही. पोलीस प्रशासन कसल्याही प्रकारचं इथं लक्ष देत नाहीत. फक्त हायवेच्या बाजूला ते कामथडी या ठिकाणी तेवढ्यापुरतंच त्या ठिकाणी येतात आणि ड्युटी बजावतात त्यांनी जातात. अत्यंत खालच्या पातळीवर या ठिकाणी अनेक प्रकार घडले जातात परंतु प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष होत आहे. आणि आजचा तो प्रकार जो झालेला आहे या लहान मुलीच्या चिमुरडीच्या वर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला हा केवळ पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे होत आहे. कारण हा आरोपी गेले अनेक वर्ष अनेक महिने या ठिकाणी वावरत आहे. त्याला त्याच्या स्वतःच्या गावामध्ये बंदी केलेली आहे यानेस, पण तो इथं नसरापूरमध्ये राजरोसपणे वास्तव्य करत होता. आणि हे जर पोलीस प्रशासनाने 2 वेळा त्याला जामीनदार त्याला माहिती होतं तर त्याचं या ठिकाणी पोस्टर लावून त्याची हे करायला पाहिजे होती की सदर व्यक्तीपासून सावध व्हावं. या ठिकाणी अनेक दिवसाढवळ्या गाड्या चोरीला जातात, दुकानं फोडली जातात, परंतु कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कशाचंही कोणावर धाक राहिलेलं नाही. आणि या ठिकाणी स्थानिक लोक असुरक्षित झालेले आहेत. केवळ हे पुण्याजवळ आहे, सिटी जवळ हायवे, रात्री कोणी येतंय आणि या गावामध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार होत आहेत. आणि त्यामुळं आमच्या सर्वांची अशी मागणी आहे की जास्तीत जास्त इथं पोलीस फौज या ठिकाणी नसरापूरमध्ये असावी आणि जिथं हे नसरापूर पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्टाफ असावा आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कडक उपाययोजना करून या ठिकाणी थांबावं एवढी मागणी आहे.
नक्कीच आपण एकंदरीत या ठिकाणचं पाहिलं, हे नसरापूरच्या संपूर्ण हे जे गाव आहे बंद ठेवण्यात आले. LS मराठे, नसरापूर, भोर, पुणे.